किती गर्दी! ते घर लोकांनी गच्च भरलेलं होतं. येशू त्या घरात शिक्षण देत होता आणि रोग बरे करत होता. त्याला पाहण्याची प्रत्येकाची इच्छा होती. काही मनुष्यांचा एक मित्र होता. त्याला चालता येत नव्हतं. येशू त्याला बरं करू शकतो असा त्यांचा विश्वास होता. म्हणून त्यांनी त्याला अंथरुणावर टाकून त्या घराकडे आणलं. ते घर लोकांनी गच्च भरलेलं असल्यामुळे त्यांना आत जाता येत नव्हतं. म्हणून ते आपल्या मित्राला घराच्या छतावर घेऊन गेले आणि ते छत उचलू लागले. त्यांनी त्या छताला छिद्र पाडलं. घरातील प्रत्येक जण त्यांच्याकडे आश्चर्यानं वर पाहू लागला. मग त्यांनी त्यांच्या मित्राला गर्दीच्या मधोमध सोडलं. येशू त्यांच्या मित्राला बरं करणार असा त्यांनी विचार केला. त्याऐवजी येशू त्याला म्हणाला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. यामुळे धार्मिक पुढारी अतिशय नाराज झाले. केवळ देवच पापांची क्षमा करू शकतो अशी ते कुरकुर करू लागले. येशूने विचारलं, काय सोपं आहे, एका मनुष्याच्या अपराधांची क्षमा करणं किंवा त्याला चालण्यास सक्षम करणं? पापांची क्षमा करण्यासाठी माझ्याकडे देवाचं सामर्थ्य आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी त्याचे पाय देखील बरे करीन. येशू त्या मनुष्याला म्हणाला, आपलं अंथरूण उचल आणि घरी जा. आणि त्यानं तसंच केलं. त्याच्या मित्रांनी आणि प्रत्येकानं खूप आनंद केला. आता ते घर पूर्णपणे स्तुतीनं भरून गेलं होतं.